देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 6 चरणांचा आणि संतांचा महिमा वर्णन करून सांगणारा, संतांचं महात्म्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू. श्री संताती विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका. प्रस्तुत मागील वर्षापासून आपण सर्वजण आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांच्या सानिध्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरिता वारी स्वरूपामधून प्रवास करतो आहोत. त्या वारीचं असणारे हे दुसरं वर्ष आहे. मागील वर्षी आपण सर्वजण पायी प्रवास करत पंढरपुरापर्यंत गेलो. या वर्षी कार्याचं स्वरूप थोडंसं बदललं. ते म्हणजे आपण फक्त रथयात्रा घेऊन पंढरपुरापर्यंत जाणार आहोत. अनेक कारणं त्यामागची आहेत. 4-5 दिवस सर्वांना त्यांनी बरोबर चालून ते कळतील, म्हणून आपण सर्वजण रथयात्रा शंकराचार्यांची बरोबर घेऊन पंढरपुरापर्यंतचा प्रवास करणार आहोत. त्या रथयात्रेचं आजचं हे प्रस्थानच्या आदल्या दिवशीचं कीर्तन. सर्वांना वाटत असेल आज हे प्रस्थान आहे. आजचं प्रस्थान नसून उद्याचं प्रस्थान आहे. त्याचं कारण काल दक्षिणायनाला सुरुवात झाली आणि त्या दक्षिणायनाचा आज करी दिन आहे. म्हणून आपण शुभ कार्य करतो आहोत. दिव्य कर्म करण्याकरिता निघालेलो आहोत. म्हणून दिव्य योगावर ते कर्म आपल्या हाताने घडावं. म्हणून उद्या आपण सकाळी अमृत योगावरती सकाळी 9 वाजल्यापासून तर 12:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रस्थान, या दरम्यान आपल्याला प्रस्थान या ठिकाणाहून करायचं आहे. पण आपण सर्वजण शंकराचार्यांची सेवा, माऊली ज्ञानोबा तुकोबारायांची सेवा करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहोत. पण सर्व एकत्र आलेले आहेत. सत्संग करायचा आहे.
भगवंताचं चिंतन घडावं म्हणून हे आजच्या रात्रीचं कीर्तन आहे. कीर्तनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. आणि तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून संतांचं महात्म्य वर्णन करून सांगतायत. काय सांगतायत महाराज? मला सांगतात, संत असे आहेत की जे त्या ठिकाणी शब्दांच्याही पलीकडे असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन घडवून देतात. संतांसारखं सामर्थ्य दुसऱ्या कोणातच नाही. वास्तविक पाहता दर्शन घडवून देणारे, दाखवणारे जगामध्ये अनेक आहेत. त्या अनेकांची नावं सांगत असताना, त्यांचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबारांनी थोडीशी यादी सांगितली. ते म्हणतात, रवी, दीप, हिरा, दाविती. दाखवणारे आहेत. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, आणि हिरा हे तगणे प्रकाशमान आहेत, इतर वस्तूंना प्रकाशित करणारे आहेत. ही दाविती म्हणजे ते दाखवतात. पण काय दाखवतात ते पुढे सांगितलं. देखणे, जे दिसतं तेच दाखवतात. हे रवी, दीप, हिरा, दाविती, देखणे. पण संत तसे नाही, ते सुद्धा दाखवतात. मग काय दाखवतात? अदृश्य दर्शने. संतांची जे अदृश्य आहे आणि ते अदृश्य असणारं तत्व संत सगळ्या जगाला दाखवतात. म्हणून एवढं विशेष असणारं सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून त्यांचा मी काय महिमा वर्णन करून सांगू? त्यांचा महिमा काय वर्णो मी इथपर्यंत मी म्हणणं ठीक आहे. पण त्याच्या पुढे जगद्गुरु तुकोबार यांच्या अंतकरणातली लीनता, शालीनता, संतांच्या समोर बोलण्याचा एक विशेष असणारा आदर भाव व्यक्त होतोय. मी पामर, स्वतःला पामर म्हणतात. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबार पामर नाही, पण संतांच्या समोर उभं राहिल्यानंतर आपण कसं बोलावं, आपण त्यांच्या समोर कसं वागावं, हे जर शिकायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारांकडून शिकावं. म्हणून संतांच्या समोर उभं राहून स्वतःला पामर म्हणतायत. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. मला पामराला त्यांचा महिमा कसा वर्णन करून सांगता येईल? महाराज, तुम्ही काय सामान्य आहात का? अहो, तुमचं नाव घेतलं तरी यम थरथर 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 कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एवढे तुम्ही श्रेष्ठ आहात, यम धर्म तुमच्या समोर थरथर कापतो, आणि तुम्ही स्वतःला पामर म्हणून घेत आहात. तुम्हाला का वर्णन करून सांगता येत नाही संतांचं महात्म्य? ते म्हणतात, अहो, ब्रह्मदेवासारखी शिनले संतांचं महात्म्य सांगण्याकरिता. पण ब्रह्मदेवासारख्यांना सुद्धा खऱ्या अर्थानं, साचार म्हणजे खऱ्या अर्थानं संतांचा महिमा कळाला नाही. मग मी संतांचा महिमा कसा वर्णन करून सांगू? म्हणून ते संतांचा महिमा मी वर्णन करून सांगू शकत नाही. एवढे संत श्रेष्ठ आहेत. काय करतात? अहो, त्यांच्या सानिध्यात गेलं तरी सुद्धा जीवाला शीतलता प्राप्त होते. शीतल करणारे आहेत जगामध्ये. शीतल करणारे सुद्धा बरेच आहेत. शीतलता प्रदान करणारे बरेच आहेत. त्याच्यात एक नंबर लागतो चंदनाचा. बऱ्याच ठिकाणी तुकोबारांनी संतांना चंदनाची उपमा दिली. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. म्हणून संतांना चंदनाची उपमा दिली. का बरं? त्याचं कारण, चंदनाच्या अंगात काही विशेष गुण आहेत. एक तर चंदन शीतलता देतो, पहिला गुण आहे. चंदन सुगंध देतो, दुसरा गुण आहे. आणि चंदन हा दुसऱ्याकरिता झिजतो, हा तिसरा गुण आहे. म्हणून चंदनाच्या अंगात जे विशेष गुण आहेत ते सगळेचे सगळे गुण संतांच्या अंगात आहेत. संत शीतलता देतात, संत ज्ञानाचा, प्रेमाचा सुगंध प्राप्त करून देतात, आणि संत जगाकरिता झिजतात. म्हणून संत आणि चंदन या दोघांचं साम्य जगद्गुरु तुकोबारांना वाटतं. पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठत्व संतांचं कसं आहे हे सांगण्याकरिता तुकोबारा सांगतात, एखाद्याची कुडी नाम शरीर, कुडी म्हणजे शरीर, हे शरीर जर ज्वरानं तापलं गेलं, त्याला जर ताप आला फणफणून, आणि त्याला जर शांत करायचं असेल तर चंदन उगाळून जर त्याने त्याला लावला तर तो शांत होतो, शीतल होतो. तापली चंदन निववितो कुडी. ही कुडी जर तापली तर चंदन तिला निववितो. पण शरीर तापल्यानंतर चंदन शीतलता प्राप्त करून देऊ शकतो. पण मनाला, अंतःकरणाला होणाऱ्या ज्या वेदना आहेत, जी त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक ताप आहे, आधिभौतिक ताप आहे, आधिदैविक ताप आहे, हे जीवाच्या ठिकाणी असणारे जे ताप आहेत, बाह्यांगाला येणारा ताप वेगळा आणि जीवस्वरूपामध्ये सापडणारे हे तीन ताप वेगळे. हे तीन ताप मात्र चंदन घालू शकत नाही. चंदन आध्यात्मिक ताप घालवित नाही, चंदन आधी भौतिक ताप घालवित नाही, चंदन आधी दैविक ताप घालवित नाही. म्हणून जर आधिदैविक ताप घालवण्याकरिता, आधी भौतिक ताप घालवण्याकरिता, आध्यात्मिक ताप घालवण्याकरिता कोण समर्थ असेल तर ते संत समर्थ आहेत. म्हणून त्रिगुणत्व काढी संत संग. म्हणून संतांच्या संगतीत जर गेलात
तर संत तीनही त्यांनी ताप घालवतात. त्यापेक्षा सत्वगुण, रजगुण आणि तमगुण हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांमध्ये झालेला जो क्षोभ आहे आणि त्या क्षोभातून होणारं जे दुःख आहे, त्या क्षोभातून होणारा जो ताप आहे, हा ताप घालवण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संत करतात. संतान वाचून दुसरा कोणीही करू शकत नाही. तुम्हाला असं कुठं म्हणता? अहो, संत शीतलता देतात, संत शांतता देतात, संत त्यांनी ताप घालवतात, इथपर्यंत आम्हाला कळालं. पण त्यापेक्षा त्यांनी ताप घालवणारे आम्हाला आणखी जवळचे लोक माहिती आहेत. म्हणजे कोण माहिती आहेत तुम्हाला? आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानचं मोठं केलं, फार प्रेम दिलं, आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणू दिली नाही. त्यांनी भरभरून त्यांनी आमच्याकरिता बऱ्याच गोष्टी करून ठेवल्या. एवढं प्रेम देणारे मायबाप आहेत, आम्हाला एवढं प्रेम त्यांनी ते देतात. म्हणून मायबापांपेक्षा तुम्ही संतांना श्रेष्ठ म्हणत आहात, तुमच्या बोलण्यातून ते जाणवत आहे. मग तू कोबराय म्हणले, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मायबाप जरी सर्व काही देणार असले तरी सुद्धा ते मायबाप विशिष्ट कारणाकरिता तुम्हाला सांभाळतात. विशिष्ट कारणाकरिता तुम्हाला सांभाळतात. कशाकरिता सांभाळतात? मायबापांचा एक हेतू असतो. मुलगा झाला की त्या मुलाला ते त्यांनी आतोनात प्रेम देऊन त्यांनी वाढवतात आणि वाढवून त्या मुलाकडून अपेक्षा करतात की मी मरत असताना हा माझा मुलगा मला पाणी पाजण्याकरिता येईल. नंबर 1, हा मुलगा माझ्या म्हातारपणाची काठी होईल. हा मुलगा मला भविष्यामध्ये त्यांनी सांभाळेल, ही अपेक्षा त्यांनी त्यांच्या अंतःकरणात आहे. म्हणजे त्यांच्या अंतःकरणात असणारी ही मायाच आहे. त्या मायेनं ते त्यांनी मुलाला लहानचं मोठं करतात. गोष्ट खरी आहे. पण ते मायबाप जीवाला मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देऊ शकत नाहीत. ते संसाराची प्राप्ती करून देणारे आहेत. संसार हा प्रवाहित होणार आहे, परत जन्माला यायला कारणीभूत आहे. म्हणून मायबाप केवढंही प्रेम देत असतील तरी जन्म मरणाची परंपरा मात्र मायबाप घालू शकणार नाहीत. म्हणून जन्म मरणाची परंपरा जर घालवायची असेल तर ती फक्त आणि फक्त संतांच्या संगतीतच आल्यानंतर जाऊ शकते. म्हणून मायबापे पिंड पाळीला माया, पण जन्म मरण जाया संत संग. म्हणून संतांच्या संगतीत आल्यानंतर जन्म मरण अशा पद्धतीने निवृत्त होऊ शकतं. हे सामर्थ्य संतांमध्ये आहे. काय करतात संत? काही नाही. संतांच्या वचनातच तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. जसं भूक लागलेल्या माणसाला मिष्टान्न खायला मिळाल्यानंतर तो जसा संतुष्ट होतो, तशी संतांची वचन ही जन्ममरणातून निवृत्त करणारी आहेत. फक्त त्यांच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवावा, त्यांच्या वचनावर आपण विश्वास ठेवावा. एक विश्वास वचनावर जर ठेवला तर एका क्षणात सायुज्यता प्राप्त करून देतील. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तूचे होणे उठी कवनई कुजो. संतांचं वचन शास्त्र म्हणतं, श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. म्हणून स्वस्वरूपाचा बोध जर प्राप्त करून घ्यायचा असेल, जर जन्म मरणाची परंपरा घालवायची असेल, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर जशी भुकेल्या माणसाला त्यांनी मिष्टान्न समाधान प्राप्त करून देतं, तसं संतांचं वचन मुमुक्षूला समाधान प्राप्त करून देतं. मिष्टान्न ते भूक निवारण हे संतांचं सामर्थ्य आहे. हा संतांचा महिमा आहे. हा संतांचा अधिकार आहे. ही संतांची दिव्य असणारी योग्यता आहे, जी ब्रह्मदेवासारख्यांना सुद्धा कळत नाही. हे संतांचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून असे असणारे जे संत आहेत त्या संतांच्या सान्निध्यात आपण जावं. महाराज त्यांनी आम्हाला बोलवलं पाहिजे. आम्हाला जर त्यांनी त्यांची पत्रिका आली, जर हँडबिल त्यांनी आलं, तर आम्ही नक्की त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊ, अन्यथा आम्ही जाणार नाही. म्हटले, वेड्या, आधी संतांच्या सान्निध्यात जाण्याकरिता आमंत्रणाची वाट पाहायची नसते. तुका म्हणे तेथे, तुका म्हणे जवळी नपाचारिता जावे. त्यांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या जवळ न बोलावता जात जावं. का बरं? ते समर्थ आहेत. त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांनी जन्म मरणाची परंपरा घालून टाकतील. म्हणून त्यांच्या सानिध्यात जावं. संतचरणी भावे रिघावया. पण कसं जावं? त्याच्याकरिता अंडरलाईन करून ठेवण्यासारखा शब्द त्याच्यात घातला, भावे. जर भाव जर नसेल आणि जन्मभरही संतांच्या संगतीत राहिला, काही उपयोग होत नाही. परत सांगू, भाव जर अंतःकरणात नसेल आणि संपूर्ण जन्मभर संतांच्या संगतीत राहिला, काही उपयोग होणार नाही. म्हणून संतांची संगती अर्ध क्षणाची जरी घडली
तरी मोक्ष प्राप्त करून देऊ शकते, पण ती भावयुक्त अंतकरणानं घडावी म्हणून त्यांनी भाव शब्द वापरला. संतचरणी भावे रिघावया, त्यांना शरण जाण्याकरिता, त्यांच्या चरणांना शरण जाण्याकरिता आपण भावयुक्त अंतकरणानं जावं, हा त्यातला भाव आहे. एवढे श्रेष्ठ संत आहेत, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा श्रेष्ठ असणारा महिमा मी पामर काय वर्णन करून सांगू. अहो ब्रह्मादिकांना सुद्धा त्यांचा महिमा वर्णन करून सांगता येत नाही. नकळे तो साचार ब्रह्मादिका, असे श्रेष्ठ संत आहेत. आणि त्या संतांच्या सानिध्यात आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं थोडक्या शब्दांमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. अदृश्य दर्शने संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकळे तो साचार ब्रह्मादिका. प्रस्तुत उद्या आपल्या सर्वांना आळंदीतून पंढरपुराकरिता प्रस्थान ठेवायचं आहे. म्हणून आज संध्याकाळीच आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. सर्वजण आपापली वाहनं घेऊन आलेली आहेत. वाहनांच्या माध्यमातूनच आपण पंढरपुरापर्यंत प्रवास करणार आहोत, हे अगदी निश्चित झालेलं आहे. या वर्षी अतिशय सुंदर असणारा हा रथ आखीव रेखीव आपल्या डोळ्यासमोर सुंदर दिसतोय. डोळ्याचं पारणं फेडणारा हा रथ आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे. पुन्हा त्यामध्ये त्यांनी संत येऊन विराजमान झालेले आहेत. आज ते जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय त्या रथामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि त्यांच्या सानिध्यात आपण सर्वजण पंढरपुरापर्यंत जाणार आहोत. आपण सर्वजण भाग्यवान आहात. त्यांच्या सानिध्यात आपल्याला जायला मिळत आहे. म्हणून संतांची संगती जीवनामध्ये प्राप्त व्हावी, ती अतिशय श्रेष्ठ असणारी संगती आहे. म्हणून संतांची संगती सहजासहजी प्राप्त होत नसते. संतांची संगती प्राप्त होण्याकरिता फार पुण्य असावं लागतं. तुकोबराय देवाजवळ विचारतात, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले. संतांच्या संगतीत येण्याकरिता जन्मजन्मांतरीची पुण्यही असावी लागेल, तेव्हा ती संतांची संगती प्राप्त होते. सहजासहजी मिळत नाही. महाराज वर्णन करून सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी, परिजन जेठी करुणा केली. फार अवघड आहे संतांची भेट होणं, पण भगवंतानं कृपा केली म्हणून संतांची भेट होते. दुर्लभ आहे संतांची भेट होणं. आपण सतत ऐकत असता. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये स्पष्ट शब्दात वर्णन करून सांगितलं, दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. म्हणून भगवंताच्या अनुग्रहानं 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. त्या 3 गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे, माणसाचं शरीर भगवंताच्या अनुग्रहानं मिळतं. नंबर 2, माणसाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा या शरीरात आल्यानंतर स्वस्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याची इच्छा किंवा मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा म्हणजे मुमुक्षुता प्राप्त होणं, हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. अनेक जीव जन्माला येतात, अनेक लोक त्यांनी जन्माला येतात, जन्मभर त्यांनी संसार करत राहतात. त्यापेक्षा आपण का जन्माला आलो, काय करण्याकरिता देवानं आपल्याला पाठवलेलं आहे, याचा ताळमेळ जन्म संपून जातो तरी लागत नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विवेक ज्या वेळेला आपल्याला प्राप्त होईल, त्या विवेकानं आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत ब्रह्मस्वरूपापर्यंत जाता येईल. म्हणून त्यांनी तो विवेक संतांच्या संगतीशिवाय होत नसतो. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. म्हणून संतांच्या संगतीशिवाय विवेक प्राप्त व्हायचा नाही. आत्मा अनात्म विवेक. आत्मा कशाला म्हणावं आणि अनात्म कशाला म्हणावं, सारासार विचार त्यांनी करता यावा. हा सारासार विचार त्यांनी करण्याकरिता संतांची गरज आहे. म्हणून तो विचार प्राप्त होणं दुर्लभ आहे. म्हणून तो विचार संत देऊ शकतात. म्हणून ते प्राप्त करून देणारे संत सुद्धा दुर्लभ आहेत. म्हणून महापुरुष संश्रय, महापुरुष नाम संत, त्या संतांची संगती सुद्धा दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. भगवंताच्या अनुग्रहानं त्या गोष्टी प्राप्त होत असतात. का संतांची संगत करायची आहे, त्याची कारण आपण त्यांनी ऐकली. आत्मबोध प्राप्त करून घेण्याकरिता, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, विवेकाची प्राप्ती करून घेण्याकरिता.
सारासार विचार करण्याकरिता, या सगळ्या गोष्टींकरिता संतांची संगती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा, परमतत्वाला जाणण्याकरिता संतांची संगती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. त्या परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरिता संतांची संगती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. लोक संतांच्या संगतीत जातात, पण संतांच्या संगतीत का जावं हे न कळता जर संतांच्या संगतीत गेला तर तो संतांच्या समोर जाऊन प्रपंच मांडायला सुरुवात करतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट आहे. संतांच्या संगतीत का जावं हेच जर कळालं नाही आणि न कळता संतांच्या संगतीत जर मनुष्य गेला तर तो मनुष्य आपला प्रपंच संतांच्या समोर मांडतो. म्हणून संतही त्यांनी समाधानी होत नाहीत, त्यांनाही समाधान वाटत नाही हा प्रपंच सांगतो म्हणून, आणि त्यालाही समाधान वाटत नाही कारण ते प्रपंच देणारे नाहीत. ते म्हणतात प्रपंचाचे विषयी नका वधव मज पाशी, त्यांच्याजवळ प्रपंचाविषयी बोललेलं सुद्धा त्यांना आवडत नाही. म्हणजे दोघांची पण अशा पद्धतीनं म्हणजे असमाधानाची स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून संतांच्या संगतीत परमात्मा तत्वाला शोधण्याकरिता निघावं. पण किती लोक परमात्मा तत्वाला शोधण्याकरिता निघतात हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. परमार्थ करण्याकरिता निघालेली माणसं अनेक आहेत, पण सगळ्या लोकांच्या समोर परमात्मा प्राप्त करून घ्यायचं आहे असं टार्गेट सहजासहजी दिसत नाही. परमार्थ करतात लोक, पण का परमार्थ करतो हा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर काही स्वतंत्र असतं. सगळ्यांचं उत्तर एकच असावं, आणि ते एक उत्तर जर काय असेल तर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मी परमार्थ करतोय हे उत्तर सर्वांच्या मुखातून बाहेर पडावं. मग कसा आहे परमात्मा, कुठे राहतो परमात्मा, काय स्वरूप आहे परमात्म्याचं आपल्याला कळालं पाहिजे. आणि ते स्वरूप त्यांनी जाणून घेण्याकरिता आपण अट्टहास केला पाहिजे. पण त्या परमात्म्याला जर पाहायचं ठरलं तर आपल्या ढोबळ मानानं, स्थूल मानानं जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण चर्मचक्षुनं परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं परमात्मा असा या रंगाचा आहे, या रूपाचा आहे, या आकाराचा आहे, या वर्णाचा आहे, असा दिसतो, या लोकांमध्ये राहतो. सत्य लोकात तरी राहतो म्हणतात, वैकुंठ लोकात राहतो तरी म्हणतात, तर कैलासात राहतो तरी म्हणतात. कुठेतरी परमात्मा अमुक ठिकाणी राहतो अशी माणसाच्या अंतःकरणामध्ये त्यानं केलेली धारणा आहे, आणि या धारणेनुसार तो परमात्म्याला शोधायला निघतो. पण परमात्मा फक्त एवढ्या छोट्याशा बंधनात बांधला जात नाही. जो अमर्याद आहे, जो त्यांनी व्यापक आहे, जो सच्चिदानंद घन आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, जो त्यांनी सर्व मायेच्या पलीकडचा आहे, असा असणारा तो परमात्मा, त्याला तुम्ही छोट्याशा बंधनात त्यांनी बांधून टाकणं योग्य नाही. म्हणून त्याच्या सगुण साकार रूपाला पाहण्याकरिता आपला अट्टहास आहे. पण त्या सगुण साकार रूपापेक्षाही अजून एक रूप परमात्म्याचं आहे जे सगुण निराकार आहे, जे कणाकणात सर्व ठिकाणी व्याप्त आहे. हरि हा व्यापक सर्व हरि हा व्यापक सर्व व्यापक सर्व हरि हा व्यापक सर्वगत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? दोन देवाचे प्रकार पाहिले आपण, दोन. एक वैकुंठात राहणारा देव पाहिला, आणि दुसरा पाहतो जो महाराजांनी प्रमाणातून सांगितला, हरि हा व्यापक सर्वगत, सगळ्या ठिकाणी हरिगच्च भरलेला आहे. कोणी सांगितलं?
हा तव मुख्यत्वे वेदांत, हाच खरा वेदांत आहे. मुख्यत्वे वेदांत. आपण काय केलं पाहिजे? चिंतनासी चित्त असू द्यावे सादर, आपलं चित्त सादर असू द्यावं, त्याचं चिंतन करण्याकरिता जो सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. खरं सांगू का, हे पहा, आता आपण आपलं गाव बिव सोडून सगळे दूर आलेलो आहोत. आता एकांतात तुम्हाला बरंच काही सांगायला काही हरकत आहे का? हे सगळं ऐकायला छान वाटतं. हे सगळं जे बोलणं चालू आहे ना, हे ऐकायला फार छान वाटतं. किती लोक असे आहेत की ज्यांनी हे ऐकलं नाही, इथं बसलेले. अहो हे काय हेच ऐकता तुम्ही, आणि काय हेच सांगतो आम्ही. पण कधीच हरी हा व्यापक सर्वगत याच्या चिंतनाशी चित्त असू द्यावे सादर या भूमिकेवर जावंसच वाटत नाही, जावंसच वाटत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये देव पाहायला भेटेल, त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज माणसात तरी निदान पाहायला भेटावा. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला भेटेल त्यावेळेला भेटेल. त्यांना दगडात दिसला. नामदेव महाराज म्हणतात, वडिलांनी सांगितलं दामा शेट्टीने तू बाजाराला जा, घरात बसून राहतोस, काम धाम करीत नाही, तुझं लग्न करायचंय आता, हा मग तुला बायको करून द्यायची म्हणलं, तू काम धंदा करायला नको का? कामाला जायचं. शिंपी समाजात जन्माला आले होते आणि घरी त्यांनी कपडे होते सगळे विकण्याकरिता घेऊन जायचं होतं. कपड्यांचं गाठोडं तयार केलं, डोक्यावर घेतलं आणि रस्त्यानं जाण्याकरिता निघाले. जात असताना त्यांनी महाराज रस्त्याच्या कडेला असणारे दगड हे उन्हात तळपत होते. भयंकर ऊन होतं आणि उन्हात दगड तळपत होते. फार किव आली, केवढं ऊन लागतंय आणि दगड उन्हात आहेत. मग काय करावं म्हणले, बाजाराला जाऊ तेव्हा जाऊ, या दगडांच्या आधी सोय लाव. मग सगळं गाठोडं खाली ठेवलं, त्यातले वस्त्र काढले आणि दगडांवर पांघरून घातलं वस्त्राचं, आणि मग ते दगड झाकून टाकले ऊन लागू नये म्हणून. घरी आले. वडिलांनी विचारलं, सगळे कपडे विकले? हो म्हणे, सगळे वस्त्र विकले. कोणाला दिले? म्हणे हो ते दगडोबा, धोंडोबा अशी नावं सांगितले. म्हणे मग पैसे आणलेत का? म्हणे नाही आणले. म्हणे का बरं? त्याने दिलेच नाही. मग पैसे घेऊन म्हणे जा. असा कुठे व्यापार असतो का? मग दुसऱ्या दिवशी परत गेले. कपडे उडून गेले होते सगळे, फक्त दगड धोंडे शिल्लक होते. मग काय केलं, ते दगड उचलले आणि घरात आणून ठेवले. घराला कडी लावून घेतली बाहेरून. आणि मग वडील आले, म्हणले आणले पैसे? म्हणले पैसे नाही आणले. मग ज्यांना कपडे दिले होते ना दगडोबा धोंडोबा, त्यांनाच घेऊन आलो. असं म्हटलं. कुठे आहेत म्हणे? दरवाजा उघडला, आतमध्ये पाहिलं तर दगड आणून कोंडून ठेवले होते. महत्वाची गोष्ट आहे. आता पुढचा चमत्कार वेगळा होता की ते दगडच सोन्याचे झाले होते. म्हणजे नामदेव महाराजांवर भगवंतानं बला येऊ दिली नाही, पण दगड सोन्याचे झाले. इथपर्यंत ठीक झालं. का सांगतो कशाकरिता? त्यांना दगडात देव दिसला. त्यांना वाटलं हा दगड आहे आणि फार ऊन लागतंय आणि दगडाला वेदना होतात. जाऊ द्या, आपण दगडाचा विचार करू नका, नाही करता आला तरी चालेल, निदान माणसाचा विचार करा. माणसात देव भरलेला आहे. माणसाचा विचार करा. माणसात देव आहे. ज्याला माणसात पाहता येतो त्याला हळूहळू दगडात पण पाहता येईल. पण डायरेक्ट दगडात जर पाहायला जाल तर मग लोक पण वेड्यात काढतील. जसं नामदेव महाराजांना सगळ्या लोकांनी वेड्यात काढलं. महत्वाचा मुद्दा सांगतो. म्हणून माणसात देव भरलेला आहे. म्हणून जन अवघे देव, सगळे देवच भरलेले आहेत. या भूमिकेत तरी निदान जावं, हरी हा व्यापक सर्वगत. हे म्हणत असताना सर्वगत हरी आहे. शुनीचैव स्वपाकेच पंडिता समरगीत. आत्मज्ञानानं संपन्न झालेला जो महापुरुष आहे
त्याला सर्व ठिकाणी आत्मतत्व प्रतीतीला येतं. हे आपण पाहतो. तो शुनीच्या व स्वपाकेच्या पंडिता समदर्शिना. जो पंडित आहे, ज्याची पंडित शब्दाचा अर्थ होतो ज्याची बुद्धी आत्मज्ञानानं संपन्न आहे, त्या आत्मज्ञानानं संपन्न असणाऱ्या बुद्धीला पंडा म्हणतात. आणि ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला पंडित म्हणतात. खरा पंडित तुकोबरांनी वेगळा सांगितला, पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. तुकोबरांच्या दृष्टीने तो पंडित आहे. पण शास्त्र दृष्टीने जर पाहिलं तर मग मात्र त्यांनी आत्मज्ञान संपन्न असणारा जो मनुष्य आहे त्याला पंडित असं त्यांनी म्हटलं गेलं. म्हणून तोच खरा पंडित आहे. तो त्यांनी सर्व ठिकाणी परमात्म्याला पाहतो. म्हणून सर्वाभूती पाहे नामदेव महाराजांचंच हे प्रमाण आहे. एक वासुदेव, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एक वासुदेव गच्च भरलेला आहे. हे त्यांनी पाहावं, पुसोनिया ठाव अहंतेचा. अहंता मी कोण आहे आधी जाणावं आणि मग सगळ्यांमध्ये त्या परमतत्वाला पाहावं. ही शृंखला आहे आणि अशाच माध्यमातून तिथपर्यंत जावं लागेल. मग सर्वात्मक असणारा परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. म्हणजे त्यांनी जो परमात्मा आपण वैकुंठात राहतो असं म्हणतो, तोच परमात्मा कणाकणामध्ये व्यापक आहे. पण कणाकणात व्यापक असणाऱ्या परमात्म्याला सगुण निराकार असं म्हटलं जातं. पण त्या जे या संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे, या संपूर्ण जगतामध्ये कणाकणामध्ये नामरूपांमध्ये भूतमात्रांमध्ये द्वैतात्मक त्यांनी सगळा प्रपंच पाहिला, हा संसार पाहायला मिळतो. या संपूर्ण द्वैतात्मक प्रपंचाचं जे अधिष्ठान आहे आणि ते अधिष्ठान परमतत्व आहे. ते जे त्यांनी अधिष्ठान स्वरूप आहे, म्हणजे आध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो असं शास्त्र म्हणतं. या नियमानं संपूर्ण जगत परमात्मा रूपच आहे. पण या संपूर्ण जगताचं अधिष्ठान स्वरूप असणारा जो परमात्मा आहे तो मात्र त्या सर्वाहून वेगळाच आहे. तो स्वतःच म्हणतो, हे मजचे स्तव झाले परिनिया नाही केले. हे माझ्या हे मजचे स्तव झाले, माझ्यापासूनच झालं. पण मी मात्र काही केलं, ऐसे जेने जाणितले तो सुटला. हे जाणण्याची गोष्ट आहे. हे ज्यानं जाणलं तो सुटला. तो त्याच्यापेक्षा वेगळाच आहे. रामायणामधला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो. रामायणामध्ये भरद्वाज मुनी वसहो प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज महामुनी त्यांनी वास्तव्य करत होते आणि याज्ञवल्क्य ऋषी त्यांच्या भेटीकरिता आले. 1 महिन्याचा सत्संग झाला. ते जाण्याकरिता निघाले. त्यावेळेला भरद्वाज ऋषींनी त्यांना थांबवलं आणि थांबवल्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली. महाराज, तुम्ही देवाविषयी फार वर्णन करून सांगितलं. तुम्ही सांगितलं देव त्यांनी चराचरामध्ये व्याप्त आहे. देव हा संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. तोच परमात्मा दशरथाच्या घरी राम रूपानं प्रत्यक्ष प्रगटही झाला. त्यानं अनेक प्रकारच्या त्यांनी लीला केल्या. त्यानं रावणाचा निपात करून टाकला. असा लीलाकरी असणारा परमात्मा आहे. माझ्या मनामध्ये एक शंका आहे. म्हणजे काय शंका आहे? म्हणजे शंका अशी आहे, तुम्ही जेवढे देवाचे प्रकार सांगितले, जो कणाकणात व्याप्त सांगितला, तो रामाचा मुलगा सांगितला, तो सगळ्या जगताचा अधिष्ठान सांगितला, हे सगळे देव एकच आहेत की या सगळ्या देवांमध्ये काही भेद आहे? तेवढं कृपा करून सांगा. मग त्यांनी सांगितलं, पहिला राम दशरथ का बेटा, दुजा राम घट घट में बैठा, तिजा राम जगत पसारा, चौथा राम सब से न्यारा. हे 4 प्रकारचे राम सांगितले. पहिला राम दशरथ का बेटा, दशरथाच्या घरी सुद्धा तोच परमात्मा प्रगट झाला. पहिला राम दशरथाचा, दशरथ का बेटा. दुजा राम घट घट में बैठा. घट घट में म्हणजे काय? सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सर्वांच्या ठिकाणी जे आत्मचैतन्य आहे, जी चेतना आहे, ती चेतनाच राम आहे. कणाकणात त्यांनी परमात्मा जसा व्यापक आहे, तो सर्वांच्या घटाघटात गच्च भरलेला आहे, तो रामच आहे. म्हणून त्यांनी सर्व घटी राम घट घट में बैठा. तिजा राम जगत पसारा. तिसरा राम जर पाहायचा ठरला तर तो जगताच्या रूपानं प्रगट झालेला आहे. जगताचा पसारा हाच राम आहे. रामच कणाकणात भरलेला आहे. पण हा जसा राम आहे त्याच्यापेक्षाही एक राम सांगितला. चौथा राम सबसे न्यारा. सगळ्याहून वेगळा चौथा राम त्यांनी सांगितला. राम एकच आहे. मग कोणता राम ठरवावा? मग पुढचं उत्तर देऊन टाकलं, सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट घट में बैठा, सोही राम जगत पसारा, सोही राम सबसे न्यारा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा त्यांनी सांगितला, विचारला. पण यांनी सांगितलं सोही, तोच राम जो दशरथाचा मुलगा झाला, तोच राम जो सर्वांच्या घटाघटात गच्च भरला, तोच राम जगताच्या रूपानं प्रगट झाला आणि तोच राम सगळ्याहून निराळा राहिला. तो निराळा असणारा राम सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे. दशरथाच्या रामाचं भजन करणारी आपण माणसं आहोत. पण दशरथाचा राम म्हणूनच थांबू नये, त्या रामाला जाणावं.
आणि जाणून त्यांनी त्याचं भजन करावं. न जाणता भजन करणं वेगळं आणि जाणून भजन करणं वेगळं. न जाणता केलेलं भजन हे जाणीवेपर्यंत घेऊन जाईल आणि ते तिथपर्यंत नेल्यानंतर मग तिथून पुढचं जे भजन आहे ते मात्र त्या परमतत्वाचं असणारं भजन ठरेल. म्हणून कोणतंच राम नाम वायाला जाणार नाही, कोणतंच रामाचं भजन वायाला जाणार नाही. आहात त्या परिस्थितीत भगवंताचं नामचिंतन तुम्ही करा, ते नामचिंतन तुम्हाला त्या रामापर्यंत घेऊन जाईल. हे तेवढंच महत्वाचं आहे. कसं काय घेऊन जाईल ते नामचिंतन ते ऐका. ते नामचिंतन त्या रामापर्यंत घेऊन जाण्याकरिता काही शृंखला मध्यंतरी मानावी लागेल, त्याला क्रम मानावा लागेल. त्या नामचिंतनाच्या माध्यमातून तुमचं अंतकरण शुद्ध होईल, पवित्र होईल, निर्मळ होईल, ते ज्ञानाचा अधिकारी होईल. आणि तुम्ही ज्ञानाचे अधिकारी झालेले आहात हे त्या ईश्वराला कळेल. जो सर्वज्ञ असणारा ईश्वर आहे त्याला कळेल. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला माहिती आहे मी थोडं कठीण सांगतोय, पण हेच सांगायचं आहे खरं. बाकीचं काय ऐकता? सगळं बाकीचं ऐकण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं, हे ऐका. हे फार गरजेचं म्हणून सांगतोय, महत्वाची गोष्ट सांगतोय. म्हणून नामचिंतन का करायचं? हे नामचिंतन निर्मळ अंतकरणानं करावं. उगाच कोणीतरी सांगितलं म्हणा रामकृष्ण हरी म्हणून आपण रामकृष्ण हरी म्हणतो, असं म्हणून रामकृष्ण हरी म्हणायचं नाही. हे रामकृष्ण हरी त्या परमतत्वाला जाणण्याकरिता म्हणायचंय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड जर म्हणत असाल तर तुमचा अधिकार तयार होईल, अंतकरण निर्मळ होईल. नामचिंतन करत असताना दशनाम अपराध रहित नामचिंतन करावं. नामचिंतन करत असताना लोकांच्या उचापती सगळ्यात आधी बंद कराव्यात. भगवंताचं नामचिंतन करायचं ना, त्याचं गीत गायचं ना, तुकोबरांनी दंडक घालून दिला. ते म्हणतात भावे गावे गीत. बघा बरं नियमावली. पण पुढं भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं नामचिंतन गीत गा. मग शुद्ध करून या चित्त शुद्ध करून घ्या. मग भगवंताचं नामचिंतन घ्या. मग तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय आहे. देव जर हवा असेल तो राम, चौथा राम सबसे न्यारा. जर हवा असेल तर मग मात्र अशाच पद्धतीने ते करावं लागेल. पुढं सांगितलं अनेकांचे कानी गुणदोष मना न, आणि दोन्ही गोष्टी सांगितल्या. गुणही कोणाच्या डोळ्यासमोर आणू नकोस आणि दोषही कोणाच्या डोळ्यासमोर आणू नकोस. आपल्याला जणू काही देवानं जज म्हणूनच जन्माला घातला, आपण जजमेंट देतो प्रत्येक ठिकाणी. याने असं वागाव का? बघा काय अक्कल आहे का? आणि हे असं त्यांनी वागतात आणि अमुक पाप करतात आणि इतकं चुकीचं वागतात आणि याने असं करायचं का, त्याने तसं करायचं का? आपल्याला कोणी सांगितलं? आपल्याकडे काय कोणी अधिकार देऊन आपल्या गळ्यात बिल्ला घालून पाठवलं की हा तुम्हाला हे करण्याकरिता पाठवलं? तुकोबाराय म्हणतात माझे मज कळो इथे अवगुण. स्वतःचे अवगुण त्यांनी पाहतात. कासया गुणदोष पाहू अनेकांचे मज काय त्याचे उणे असे. दुसऱ्याचे गुणदोष कशा करता पाहायचे? आपल्यातले स्वतःतले गुणदोष झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याच्या गुणदोषांना पाणी लावत बसायचं. कोणी सांगितलं? हे जर केलं तर त्याच्याकरिता तुकोबाराने सांगितलं नाही तेचे घेता श्री होईल दुर्गेचा पंथ. जे नाही ते जर डोक्यावर घेऊन आपण हिंडू लागलो तर आपलाच पंथ त्यांनी चुकून जाईल. म्हणून पंथ ते चुकले आपल्या मतीचे. म्हणून आपल्या बुद्धीनं चालणारे जे लोक आहेत ते वाट विसरून त्यांनी चाललेले आहेत. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पुढिलांचे ओझे आपल्या माथा घेजे. पुढं तेवढंच आहे. दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन त्यांनी चालणं हे योग्य नाही. म्हणून त्यांनी तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणून नामचिंतन रूपी साधना जो मनुष्य करतो, फार जप केला, 12 लाख जप केला आणि एवढा सगळा जप करून खलबत्ता गळ्यातून काढून ठेवलाच नाही, त्याचा काय उपयोग झाला? खरं सांगा. याचं कुटायचं, त्याचं कुटायचं, कोणाचंच सोडायचं नाही. एक फार सुंदर वाक्य वाचलं मी, खरं सांगतो. एखाद्याचा दोष जर आपल्याला दिसत असला तर त्याला बाजूला घेऊन समजून सांगता येऊ शकतं. परत ऐका, एखाद्याचा दोष जर आपल्याला दिसला तर त्याला बाजूला घेऊन समजून सांगता येऊ शकतं. पण सगळ्यांचेच जर दोष दिसायला लागले तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सगळं जग जर दोषी दिसत असलं तर आपल्या पायाशी भांडलं पाहिजे. दोष त्यांच्यात नाही, दोष आपल्यात आहे. कारण आपल्याला सगळ्यांमध्ये दोष दिसतो. आपल्याला कोणीच निर्मळ दिसत नाही, आपल्याला कोणीच चांगला दिसत नाही, आपल्याला कोणीच योग्य वाटत नाही. सगळेच अयोग्य आहे. जो दिसेल तो त्यांनी आपल्याला चुकीचा वाटतो. याचा अर्थ आपली नजर खराब आहे, लोक खराब नाही. महत्वाची गोष्ट आहे. आपला चष्मा खराब आहे, आपला नंबर बदललेला आहे, हे महत्वाचं आहे जास्त.
म्हणून हे लक्षात घेण्यासारखं आहे. नामचिंतन तर आपण करतो आहोत, पण नामचिंतन करतात तू म्हणाला ते किती वेळ कीर्तन चालणार आहे? स्वयंपाक होईपर्यंत चालणार आहे. झाला? अरे वा, आता अभंग राहिला ना असं. एवढा 6 चरणांचा अभंग आहे बापा, माझा जीव लहान आहे. एवढा मोठा अभंग त्यांनी तुकोबारांचे ते शब्द आहेत, आपल्या मतीला न झेपणारे आहेत. कसं काय त्याचं वर्णन करून सांगता येईल? तरी हळूहळू हळूहळू मुद्द्याने तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. ऐका बरं लक्षपूर्वक. नामचिंतन जर आपण करत असलो, साधना जर आपण करत असलो, तर ही साधना करत असताना पथ्य पण पाळलं पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. काय पथ्य आहे? डोळ्याला ढापण लावून घ्यावं, सरळ मार्गाने चालायला सुरुवात करावी, लोकांच्या उचापती बंद करून टाकाव्यात, भगवंताचं स्मरण करण्याकडे जास्त लक्ष द्यावं, आपलं हित करण्याकरिता त्यांनी प्रयत्नशील असावं, लोकांच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त आपल्या आणि भगवंताच्या मध्ये त्यांनी कोणता अडथळा येऊ नये याच्याकरिता प्रयत्नशील राहावं. जया परमार्थाची दादा 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 दादा. जया परमार्थाची चाड, ज्याला खरंच मनापासून परमार्थ करण्याची इच्छा आहे त्याने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे गाबाड, हे सगळं सोडून दिलं पाहिजे. त्याने सांडावे लिगाड. मग काय कर? धरोनी भजनाची चाड, नित्यनेम आदरे, नित्यनेमानं भजन करावं आणि त्यापेक्षा पुन्हा आदरानं भजन करावं. बरेच लोक नित्यनेमानं भजन करणारे दिसतात, पण आदरच असतो असं मात्र नाही. बरेच लोक आदरानं भजन करतात, पण ते नित्यनेमाचंच भजन करतात असं मात्र नाही. म्हणून नित्यनेमानंही करावं आणि आदरानंही करावं. आणि काय करावं त्याच्या पुढचा मुद्दा सांगितला. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, पुढं मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे. म्हणून सांडी मांडी करणं त्यांनी टाकून द्यावं. अशा पद्धतीने जर आपण नामचिंतन करत राहिलो तर आपलं अंतःकरण निर्मळ होईल, आपलं अंतःकरण शुद्ध होईल, आपलं अंतःकरण पवित्र होईल, आपलं अंतःकरण ज्ञानाचा अधिकारी होईल. आणि असं ज्ञानाचा अधिकारी अंतःकरण झालं रे झालं की मग त्याच्यामध्ये उर्मी निर्माण होईल की मला त्या रामाला जाणायचंय, जो चौथा राम सबसे न्यारा, जो सगळ्यांच्या पलीकडचा आहे, ज्याला कोणी जाणू शकत नाही, तो सगळ्यांच्या पलीकडे. नामधांनी शब्दांच्याही पलीकडे आहे. नामधांनी अनेक प्रमाण पाहायला मिळतात. प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे, अर्थापत्ती प्रमाण आहे, अनुपलब्धी प्रमाण आहे. ही शास्त्रामध्ये पाहिली जाणारी प्रमाण आहेत. या कोणत्याच प्रमाणाचा विषय तो परमात्मा होत नाही. तो राम कोणत्याच परमात्म्याचा विषय होत, तो प्रमाणाचा विषय होत नाही.
हा तो कोण्याच प्रमाणात बसत नाही. इथपर्यंत त्यांनी हा महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे तो कशाच्यानं सापडला जात नाही, तो कोणाच्यानं दिसत नाही. अहो म्हणे परमात्मा कोणाला दिसत नाही, परमात्मा कोण्या प्रमाणाचा विषय होत नाही. आम्ही तर परमात्म्याला पाहण्याकरिता निघतो, आम्ही वैकुंठात परमात्म्याला पाहतो म्हणे, वैकुंठापुरता नाही. आम्ही सगळ्या जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहतो, तिथपर्यंतच मर्यादित नाही. आम्ही सगळ्या कणाकणात परमात्म्याला पाहतो, तेवढाच नाही, तो त्याच्यापेक्षाही व्यापक आहे. त्या परमात्म्याला पाहण्याकरिता वेगळी दृष्टी असावी लागते. त्याला पाहण्याकरिता अट्टहास करावा लागतो. म्हणून शुद्ध अंतकरण झाल्याशिवाय या बोधापर्यंत जाता येत नाही. आणि हा बोध झेपत सुद्धा नाही. ज्याचं अंतकरण नामचिंतनानं एवढं शुद्धाने निर्मळ झालं, तो त्या परमात्म्याला पाहण्याकरिता अट्टहास करतो, त्याला जाणण्याकरिता अट्टहास करतो, पण त्याला तो परमात्मा दिसत नाही. मग काय करावं? तो त्याने व्याकुळ होतो. त्याची अवस्था त्याला मुमुक्ष अवस्था म्हणावं, त्याला मोक्ष स्वरूपात, त्याला जिज्ञासू म्हणावं. जिज्ञासू जाणावया लागी भजे, तो जाणण्याकरिता त्याला त्यांनी धावत राहतो, त्याला तो दिसत नाही. मग कोण दाखवेल? दाखवणारे जगात नाहीत का? आहेत ना. दाखवणाऱ्यांमध्ये सूर्य रोज त्यांनी उगवतो. हा सूर्य त्यांनी उगवल्याबरोबर संपूर्ण जगताचं प्रकाशन रात्र झाल्यानंतर त्यांनी दिवा जर पेटवला तर तो दिवा सुद्धा प्रकाश देतो. दीपकलिका दाखुटी परिते बहुते जाते प्रगट, म्हणून फार तेज त्याने प्रगट करते ना, अनेक वस्तूंचं प्रदर्शन करते, अनेक वस्तूंना ती दीपकलिका दाखवते. हिरा अमूल्य किमतीचं त्याने रत्न आहे, ते प्रकाशमान असणारं रत्न आहे. त्या हिऱ्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा अनेक वस्तू आपल्याला दिसू शकतात. पण जसा रवी दाखवतो, जसा दिवा दाखवतो, जसा हिरा दाखवतो, हे दाखवतात. पण काय दाखवतात? जे दिसतं ते दाखवतात. हे सगळे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर दिसतात, आणि जे दिसतात तेच त्यांनी दाखवतात. पण ज्या रामाविषयी आपण बोलतो आहोत, ज्या देवाविषयी आपण बोलतो आहोत, तो मात्र या चर्मचक्षुला दिसत नाही. पण दिसत नसला तरी सुद्धा त्याला पाहता येतं. ज्ञानोबाऱ्यांनी त्याला पाहिलं. ते म्हणतात, तो हा रे श्रीहरी पाहिला. तो हा तुम्ही ज्याचं वर्णन करता आहात की नाही, तो श्रीहरी पाहिला. पाहता पाहणे दुरी सारुनिया, म्हणजे त्रिपुटी विवर्जित स्थितीत जाऊन त्यांनी पाहिला. त्या रूपात, त्या स्थितीमध्ये जाऊन त्याला पाहता आलं, हे जास्त महत्वाचं आहे. मग त्या रामाला सुद्धा पाहता येतं, पण सूर्य त्याला दाखवू शकत नाही. त्या रामाला सुद्धा पाहता येतं, पण दिवा त्याला दाखवू शकत नाही. त्या रामाला सुद्धा त्यांनी पाहता येतं. सबसे न्यारा असणारा जो देव आहे त्यालाही पाहता येतं. अदृश्य असणारा जो परमात्मा आहे त्यालाही पाहता येतं, पण हिरा मात्र त्याला दाखवू शकत नाही. म्हणून रवी दीप हिरा दाखवतात, पण जे दिसतं ते दाखवतात. जो दिसतच नाही परमात्मा सगळ्यांच्या पलीकडचा आहे, तो जर पाहायचा असेल तर त्याला दाखवणारं जर कोण असेल तर ते संत आहे. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये ईश्वराची कृपा होते, शास्त्रात 4 कृपा सांगितल्या, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आता बऱ्याच उशीर झाला की कृपा सुद्धा जड जातात. मग केवढी कृपा असू द्या, पण ती जड जाते लेट झाल्यानंतर. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षपूर्वक आहे का. सगळ्यात पहिली कृपा अंतकरणाची कृपा. काही लोक वेगळा क्रम सांगतात, पण मी ठरवलेला क्रम आहे. पहिली कृपा अंतकरणाची कृपा, दुसरी कृपा शास्त्र कृपा, तिसरी कृपा ईश्वर कृपा, आणि चौथी कृपा गुरु कृपा. गुरुगम्याचे खोना, गुरुगम्याची खुना, गुरुगम्याचे खोना, त्या विठ्ठलाला जाणणं हे गुरुगम्य आहे. त्या विठ्ठलाला सहजासहजी लोक जाणू शकत नाही. लोकांना विठ्ठल फक्त विटेवर, कमरेवर हात देऊन विटेवर उभा असणाराच दिसतो, पण विठ्ठल तेवढाच नाही. विठ्ठल सर्वत्र व्यापक आहे. विठ्ठल जळीस्थळी, आता प्रमाण, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसी, मुनी मानसी का सांगितलं? तो विठ्ठल जो मुनींच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो, जो शब्दांच्या पलीकडचा आहे, तो सुद्धा पाहता येतो. मुनींनी त्याला मनामध्ये, अंतकरणामध्ये त्याला साठवला, त्याला तिथंच त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. म्हणून त्या परमात्म्याला जर पाहायचं असेल तर कृपा व्हावी लागेल. पण सगळ्यात पहिली कृपा अंतकरणाची कृपा.
परमार्थ करण्याकरिता सगळ्यात आधी कोण कारणीभूत असेल तर स्वतःच अंतकरण कारणीभूत आहे. हा. जरा खाली येऊन दृष्टांत देऊ का? बरीच माणसं दारुडी पाहायला मिळतात, दारुडी माणसं पाहायला मिळतात. त्यांची दारू सुटावी म्हणून त्यांना फार ठिकाणी नेलं जातं, कुठेतरी औषध खाऊ घातलं जातं, कोण्या मांत्रिकाकडे नेलं जातं, काय काय उपाय केले जातात, पण तो दारू प्यायचं बंद करीत नाही. पण एक दिवशी तो दारू सोडून मोकळा झालेला असतो. कधी मोकळा होतो दारू सोडून माहितीये तुम्हाला? लोकांनी समजून सांगितलेली नाही, मांत्रिक बुवा बाबांनी नाही. मग ज्या दिवशी त्याची अंतकरणाची कृपा त्याच्यावर होते, तो स्वतःबरोबर ससंवाद करतो, तो म्हणतो हे चांगलं नाही. रोज उठून गटारात तोंड घालून पडायचं आणि 4 लोकांनी मला उचलून घरी न्यायचं, घाण वास येतो, लोक बोलत नाही, तोंडावर माशा घोंग 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 करत राहतात. आणि ही अवस्था खराब अवस्था आहे, चांगली अवस्था नाही. आपण हे वागणं चुकीचं आहे असं ज्या वेळेला त्यालाच वाटतं, त्यावेळेला तो स्वतःच सुधारतो. मग म्हणतो बस आता हे आपल्याला असं करायचं नाही. ही काय झाली? अंतकरणाची कृपा. तसं मनानं म्हणावं, अंतकरणानं म्हणावं की मला परमात्मा प्राप्त करून घ्यायचंय. तोपर्यंत माणूस परमात्मा प्राप्तीकरिता निघणार नाही. माझं म्हणणं ऐका, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझं म्हणणं कान उंच करून ऐका. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही देव प्राप्त व्हावा, तोपर्यंत परमात्मा प्राप्त होणार नाही. मनापासून वाटा, चाललंय म्हणून चाललंय, चालली वारी, चालली वारीला. हा, पारायण करायला बसले पारायण करायला, राहिला सप्ताह गावामध्ये सुरू झाला, गेले सप्ताहाला. फक्त गेल्यानं होत नाही, फक्त वारीत चालल्यानं होत नाही. मनापासून वाटलं पाहिजे मला देव भेटावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय, अंडरलाईन करून ठेवा, तुमच्या पोटात जपून ठेवा. महत्वाचा मुद्दा सांगतोय, जोपर्यंत तुम्हाला मनापासून वाटत नाही देव प्राप्त करून घ्यायचा, तोपर्यंत देव भेटणार नाही. अंतकरणाची कृपा. मग दुसरी कृपा शास्त्र कृपा. ज्याला वाटतं ना देव पाहिजे, मग तो अट्टहास करतो, मग तो शास्त्रात ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हरिपाठ फक्त म्हणणं वेगळं आणि हरिपाठ कळणं वेगळं. नाही तर भजे का त्वरित भावनायुक्त म्हणायचं तर भजे खा त्वरित भावनायुक्त सुद्धा म्हणू शकतो. सांगता येत नाही काही. अर्थच नाही कळाला, अर्थच नाही कळाल्यावर काय करणार आहे? म्हणून शास्त्र त्यांनी कळावं. शास्त्र कळणं महत्वाची गोष्ट आहे. सतत हरिपाठ म्हणणं, त्या हरिपाठाविषयी आदर असणं, त्या हरिपाठाला सामान्य पुस्तक न समजता त्याला आदर करून त्याला रोज नमस्कार करणं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. ग्रंथाची सुद्धा कृपा व्हावी लागते, शास्त्राची पण कृपा व्हावी लागते. ज्या दिवशी शास्त्र कृपा होते, त्या दिवशी त्यांनी या सगळ्या कडव्यांचे अर्थ कळायला सुरुवात होते. भक्तिमुक्तीचारी का भुक्तिमुक्तीचारी आहे तो? खरं सांगा, भुक्तिमुक्ती आहे की नाही? भुक्तिमुक्तीचारी असा आहे का भक्तिमुक्तीचारी? जोपर्यंत आपल्याला त्याची नजर येत नाही, तोपर्यंत आपण अग्रेसर होऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. म्हणून शास्त्र कृपा व्हावी. नंबर 2, दुसरा मुद्दा, ज्या दिवशी शास्त्र कळायला लागेल, संतांचे अभंग कळायला लागतील, संतांच्या अभंगातला अर्थ अंतकरणात उतरू लागेल, त्या दिवशी सर्वात्मक ईश्वराला कळेल, अरे याला शास्त्र कळू लागेल. मग ईश्वर कृपा करेल. मग ईश्वरानं कृपा केल्यानंतर काय होईल? तो त्या परमात्म्याला शोधण्याकरिता निघालेला जो जिज्ञासू आहे, त्याच्यावर ईश्वर कृपा करतो आणि ईश्वर संत रूपाने त्याच्या जीवनात येतो. आणि संतांचं आगमन ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये होतं, जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए तब इतना समज लेना अब हरि से मिलन होगा. तेव्हा हे लक्षात ठेवावं की आता परमात्मा भेटणार आहे. विनाकारण तोंडातून भगवंताचं नाम येऊ लागलं, तुम्हाला खून सांगतोय, लक्षपूर्वक आहे काय? विनाकारण तोंडातून देवाचं नाव येऊ लागलं, किंवा विनाकारण संतांनी आपली आठवण केली, किंवा विनाकारण संत आपल्या जीवनामध्ये आले, की पक्क समजावं अब हरी से मिलन होगा, आता परमात्मा आपल्याला भेटणार आहे. ही त्याची खूनच आहे महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी मुखातून भगवंताचं नामचिंतन व्हावं आणि संत आपल्या जीवनामध्ये त्यांनी यावेत, संतांचं आगमन व्हावं. ज्या दिवशी संत आपल्या जीवनामध्ये येतील, त्या दिवशी तो राम आपल्याला कळेल, ज्याच्याकरिता जिज्ञासू अट्टहास करतो. म्हणून त्यांनी तो राम या रविदीप आणि हिऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार नाही. ते दाखवतात, पण दिसणारी वस्तू दाखवतात. ज्या रामाची चर्चा आतापर्यंत आपण केली, तो सगळ्या प्रमाणांच्या पलीकडे असणारा आणि जो न दिसणारा अदृश्य असणारा परमात्मा राम आहे. आणि तो परमात्मा दिसेल संत ज्या दिवशी जीवनात येतील त्या दिवशी. म्हणून अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने
नवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. म्हणून अदृश्य असणारं जे परमतत्व आहे आणि ते परमतत्व मनाच्या पलीकडचं आहे, वाणीच्या पलीकडचं आहे. मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप. जे मनाच्या पलीकडे असणारं, वाणीच्या पलीकडे असणारं, कोणालाही न दिसणारं जे स्वरूप आहे, आणि ते स्वरूप मात्र संतांच्या दर्शनानं आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होऊ शकतं. ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. तपात तीर्थात दानात व्रतात कोणातच हे बळ नाही जे संतांच्या अंगामध्ये बळ आहे. म्हणून हा संतांचा असणारा महिमा आहे, तो श्रेष्ठ असणारा महिमा आहे. खरं सांगू का, आता वेळ झालेला आहे, पण तर एक उदाहरण सांगतो. आता मला मोह आवरत नाही म्हणून महत्वाचा मुद्दा सांगतो. सूर्य उगवल्यानंतर संपूर्ण जगत दिसतं, पण संत रूपी सूर्य जीवनामध्ये आल्यानंतर जगत दिसायचं बंद होत. मावळवित विश्वाभासू जो नवल उदयला चंडांशु, अद्वय अब्धिनी विकासू वंदू आता. मावळवित विश्वाभासू, भौतिक सूर्य जर उगवला तर विश्व प्रकाशित करतो, जग दाखवतो. पण आध्यात्मिक सूर्य नाम श्री गुरु रूपी सूर्य किंवा संत रूपी सूर्य आपल्या जीवनात ज्या दिवशी प्रकाशित झाला, त्या दिवशी जगत दिसायचं बंद होतं. मग काय होतं? न झाला प्रपंच आहे परब्रह्म, झाला प्रपंच आहे परब्रह्म, सोहम ब्रह्म कळले. न झाला प्रपंच, तो सूर्य उदयाला आल्यानंतर सांगतो, आध्यात्मिक सूर्य नाम संत रूपी सूर्य जीवनामध्ये आला की काय होतं? न झाला प्रपंच, प्रपंच एक झाला होता, तो समोर मिथ्या वार्ता. न होईल मागुता कदा कल्पंती, घडे नाही ही भूमिका प्राप्त होते. म्हणून त्यांनी अहम सोहम ब्रह्मा कळले, मी ब्रह्मरूप आहे, ही दिव्य स्थिती त्यांनी जीवनामध्ये प्राप्त होते. आणि हे संतांच्या आगमनानं त्यांनी घडत असतं, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून संत रूपी सूर्य जीवनामध्ये यावा, मग काय होईल? अदृश्य असणारं परमात्मा तत्व प्रगट दिसेल. अजून महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला, अजून किती महत्वाचे मुद्दे तुझ्याकडे आहेत. एक ज्ञानोबरांचा अभंग सांगतो बरं, लक्षपूर्वक ऐका. ते म्हणतात, योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना नपुरे धनी. देखिला देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. मग काय झालं? अनंत रूपे अनंत वेशे पाहिले म्या त्याशी, बाप रखुमादीवर खून बाणली कैसी. ज्ञानोबरांचा अभंग आहे की नाही? मग ज्ञानोबराय म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी. असं अनंत रूपात आणि अनंत वेशात हे परमतत्व आजच तेव्हाच होतं की आता पण आहे? आता पण आहे. पण त्यांना दिसलं, आपल्याला दिसलं का? नाही दिसलं. का बरं दिसलं नाही? ती संत कृपा आपल्या जीवनामध्ये त्याने आपण ओढावून घेतली नाही, म्हणून संत कृपा प्रवाहितच होत असते. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री साखरे महाराजांना मी मागच्या वेळी भेटायला गेलो आणि हा सगळा उपक्रम त्यांना सांगितला. आणि सांगितल्यानंतर त्यांना सांगितलं की हे शंकराचार्यांची पालखी आम्ही घेऊन जातोय आणि असा असा उपक्रम आम्ही सुरू केलाय, तुमची कृपा असू द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या. त्याने मला उदाहरण सांगितलं. ते म्हटले की तुमच्या घरात रेडिओ असतो ना, रेडिओ जुन्या काळात रेडिओ असायचा, त्या रेडिओवरती स्टेशन लागायची आहे की नाही. मग त्याला ती अशी एक नळी असायची, काय वरती करायची, त्याला अँटेना त्याचा असायचा, एरियल काय तुम्ही म्हणत असाल ते, त्याचं असं वरती त्याला हे करायचं. म्हणजे काय करतं ते? त्याच्या त्या ध्वनी लहरी खेचून घेतं. हा महत्वाचा विचार आहे. ते म्हटले त्या रेडिओ मध्ये लागणारे जे सगळेचे सगळे स्टेशन आहेत ना, ते कायमस्वरूपीचे चालूच आहेत. फक्त तुमच्यातली ती नळी वर करून ठेवा. ते ध्वनी लहरी तुम्ही खेचून घेण्याकरिता तुमच्याकडे असणारी जी क्षमता आहे ती तयार करून ठेवा, आपोआप तुमच्यापर्यंत कृपा पोहोचेल. ही कृपा कायमस्वरूपी वाहत असते. संतांची कृपा, साधूची कृपा, महापुरुषांची कृपा ही कायमस्वरूपी प्रवाहित होते. ज्यानं आपलं दार उघडलं त्याच्या घरात घुसते. आपले सगळ्यांचे दार बंद आहेत म्हणून घुसत नाही. महत्वाचा मुद्दा सांगतोय, आपले सगळ्यांचे दरवाजे बंद आहेत म्हणून आतमध्ये येत नाहीत. आपल्या दारात उभी आहे, आता सध्या उभी आहे. आपल्या आतमध्ये खरकटेपणा आहे, त्याला कोण काय करेल? आपल्या आतमध्ये उकिरडा भरलेला आहे, त्याला कोण काय करेल? आपल्या आतमध्ये द्वेष मत्सर भरले आहेत, त्याला कोण काय करेल? साधूची कृपा तर कृपाच आहे आणि प्रवाहितच होत राहते, कधीच बंद होत नाही. फक्त आपण आपलं अंतकरण निर्मळ करून दरवाजा उघडा करून ठेवावा, आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि ती पोहोचली रे पोहोचली की काय होईल?
अदृश्य दर्शने संतांची, त्यांच्यामुळे आपल्याला अदृश्य असणार ते परमतत्व दृश्य रूपानं पाहायला भेटेल. मग आपणही आनंदानं म्हणू, आनंद रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. आपण सुद्धा म्हणायला सुरुवात करू की ते मी पाहिलं जे योग्यांना दिसत नाही, योगिया दुर्लभ तो म्या देखील साजनी. म्हणून तो मला प्रत्यक्ष पाहायला मिळाला. हे संतांच्या कृपेने होऊ शकतं. हा संतांचा महिमा आहे. तो मी काय वर्णन करून सांगू, त्यांचा महिमा वर्णन करून सांगण्या इतकं सामर्थ्य माझ्याकडे नाही, असं महाराज अभंगाच्या ध्रुपदात महिमा असे असणारे जे संत आहेत त्यांचा महिमा काय वर्णू मी काय वर्णन करून सांगू त्यांचा महिमा का. मी पामर आहे. आता त्याचं विश्लेषण करण्या इतका वेळ माझ्याकडे नाही. आपण निदान ध्रुवपदापर्यंत तरी आलो, म्हणजे इथपर्यंत पुरे झाला. आता कधीच अभंग अर्धा टाइमनी सोडून थांबणं मला योग्य वाटलं नाही. पण सरळ अर्थ मात्र सरळ चांगला झाला आहे की नाही. त्याच्यामुळे आता पुढचे सगळेचे सगळे चरण इतके त्यांनी घोटून सांगणं आता होणार नाही. आता आपण थांबलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून असे असणारे जे संत आहेत की ज्या संतांमुळे परमात्मा दिसत नाही तो परमात्मा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतो आणि त्या अनुभवाला आणून देतात. ते कृपा करतात, ते मस्तकावर हात ठेवतात, 4 प्रकारानं कृपा करतात. ते स्पर्शानं शक्तिपात करतात, ते शब्दानं शक्तिपात करतात, ते दृष्टीनं शक्तिपात करतात, ते संकल्पातून शक्तिपात करतात, स्वप्न शक्तिपात करतात. म्हणून त्यांच्यात ते सामर्थ्य आहे, कृपा करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे आणि त्यांच्या सामर्थ्यानं त्यांनी जीवाला खऱ्या अर्थानं परमतत्वाची प्राप्ती करून देतात. हा संतांचा महिमाच आहे आणि तो महिमा त्यांनी आपण या ठिकाणी पाहतो आहोत. असं बोलण्यासारखं बरंच आहे. जे मायबापाला करता येत नाही ते संत करून दाखवतात. संतांचे शब्द त्यांनी असे आहेत की जे त्यांनी मिष्टान्न आहेत, भूक निवृत्त करणारे आहेत, जन्म मरण निवृत्त करणारे संतांची वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण अशी संतांची वचन आहेत. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते असे अनेक प्रमाण पाहता येतील. म्हणून संतांचं वचन फार महत्वाचं आहे. जो संतांच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याला परमतत्वाची प्राप्ती निश्चित होऊ शकते. म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वास ठेवून आपण त्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा. म्हणून आणखी प्रमाण मला बरेच सांगता येतील असो. म्हणून त्यांची वचनं त्यांनी लक्षात ठेवली पाहिजेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये ती आपण आचरणात आणली पाहिजेत. मग त्या परमतत्वाची आपल्याला ते प्राप्ती करून देतील. असे असणारे जे संत आहेत, तुका म्हणे जवळ न पाचारिता जावे, अशा संतांच्या जवळ न बोलावता जावं. संतांच्या जवळ अभिमान चालत नाही. परत सांगतो, परत लिहून घ्या. संतांच्या जवळ अभिमान चालत नाही. जर तुम्ही फुगीरपणा संतांच्या समोर जाऊन सांगत असाल तर ते तुम्हाला दुखवणार नाहीत, पण तुम्हाला जाणून घेतील हे फुगरट आहे, हे परमार्थाचा अधिकारी नाही, याला परमतत्वाची प्राप्ती होणं शक्य नाही.
तुमच्या समोर ते हो हो करतील, फक्त तुम्हाला दुखवायचं नाही म्हणून. कारण त्यांना कोणाला दुखवणं योग्य वाटत नाही म्हणून तुमच्याशी छान बोलतील, पण तुमचा फुगीरपणा त्यांच्यापासून लपला जाणार नाही. फुगीरपणा बायका पोरांच्या समोर दाखवायचा. तिकडे प्रपंचातल्या लोकांच्या समोर फुगीरपणा जास्त दाखवायचा, साधू संतांच्या समोर फुगीरपणा दाखवायचा नाही. म्हणून संतांच्या समोर लीन होऊन जायचं. जेवढे लीन, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. म्हणून संतांच्या चरणावर त्यांनी मस्तक नमवावं आणि लीन होऊन संतांच्या समोर जावं, तर ते संत त्यांनी हित करतील. महत्वाची गोष्ट आहे. तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे, अगरवत्या करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. का बरं? ते ज्ञानाचा पुरवठा म्हणजे घर आहे. ते तर सेवा हाची दारवंटा म्हणजे सेवा हे दार आहे त्यांच्यापर्यंत जाण्याचं. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगुनी, म्हणून शरण जा त्यांना आणि ते आपल्या स्वाधीन करून घे, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून संतांच्या समोर त्यांनी अहंकार चालत नाही, संतांच्या समोर मोठेपणा चालत नाही. ते सर्वज्ञ आहेत. जगामध्ये 3 सर्वज्ञ आहेत. नंबर 1 परमात्मा सर्वज्ञ आहे, नंबर 2 संत सर्वज्ञ आहेत, नंबर 3 वेद सर्वज्ञ आहे. म्हणून संत सर्वज्ञ आहेत. संतांचा सगळं त्यांनी कळत असतं. जरी अहंकार असला तरी सुद्धा त्याला अहंकारातून बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. पण बऱ्याच वेळेला एखाद्याला झटका येतो. त्याच्या उन्यावर जर बोट ठेवलं तर मग त्याला असं वाटतं हे आपल्या विरोधात बोलायला लागलं. बऱ्याच वेळेला आपल्या विरोधात एक शब्द सुद्धा आपण सहन करू शकत नाहीत. आपल्या विरोधात एक शब्द सुद्धा आपण सहन करून घेऊ शकत नाही. म्हणून ही प्रवृत्ती फार घातक प्रवृत्ती आहे. मी मोडेन म्हणतात पण वाकायचं नाही कोणासमोर. म्हणून लाटणे ऐसा न लवे, लाटणं जसं वाकत नाही ते मोडतं, तसं त्यांनी अहंकारी मनुष्य कोणासमोर वाकत नाही. संतांच्या समोर वाकावंच लागेल. जर संतांच्या समोर वाकले नाही तर परमात्म्याचे स्वप्न पाहू नका. परत म्हणतो मी, जर संतांच्या समोर वाकण्याची प्रवृत्ती नसली तर परमात्मा प्राप्तीचे स्वप्न पाहणं हे निष्फळ आहे. महत्वाची गोष्ट म्हणून वाकावंच लागेल संतांच्या समोर जाऊन, मग ते आपल्याला प्राप्त करून देतील. तू का म्हणे ते जवळी न पाचारिता जावे, त्यांच्या जवळ जावं, न बोलावता जावं. संत चरणी भावे रिघावया, भावयुक्त अंतकरणानं त्यांच्या चरणावर लोटांगण घालावं. आणि मग त्यांनी त्यांच्या समोर आपलं अंतकरण प्रगट करून सांगावं, कृपा करा मजवरी मज दाखवा तो हरी, असं त्यांना म्हणावं. मग आपल्यावर कृपा करतील. मग काय होईल? अदृश्य दर्शने संतांची. मग अदृश्य असणारा परमात्मा संतांच्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष प्राप्त होईल. परमात्म्याचं दर्शन आपल्याला त्यांनी प्राप्त करून त्यांचे गोपाळ कृपा करी असं त्यांनी आपल्या जीवनामध्ये होईल. असा अभंगाचा सार भाग आपण त्यांनी पाहण्याचा प्रयत्न मोडक्या तोडक्या शब्दांमध्ये अशा पद्धतीने केला. असो, आपण आदि जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांच्या बरोबर प्रवास करतो आहोत. हे पहा, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, आपले मायबाप आहेत. मायबाप आहेत. सगळ्या लोकांचं मायबापावर फार प्रेम असतं. आई वडिलांवर फार प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आजोबा आजीनं विसरलं पाहिजे असा काही नियम असतो का? आई वडिलांवर फार प्रेम केलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. वडिलांवर फार प्रेम करावं, वडिलांच्या आज्ञेत राहावं, आणि आजोबाचं काही घेणं देणं नाही, मला वडील प्रमाण आहेत, बाकीच्याशी काही घेणं देणं नाही, असं म्हणून चालेल का? वडील समाधानी व्हावेत, वडील आपल्यावर प्रसन्न व्हावेत असं जर वाटत असलं तर वडिलाच्या वडिलाला सुद्धा तेवढाच मान द्यावा लागेल. महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानोबर आहे त्यांना वडील म्हणतात. येथं वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेवीती, त्यापेक्षा ज्ञानोबरांची ओवी सांगतो. तैसा बापू पुढा जाये त्याची घेत पाऊल सोय. त्या ओवीच्या नंतरची ओवी आहे, तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो. बापू पुढा जाय त्याची घेत पाऊल सोय, म्हणजे बापानं पुढे चालावं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मुलानं चालावं. हा दृष्टांत माऊलीने दिला. तैसा जसा मुलगा बापाच्या पायावर पाय देऊन चालतो, तैसा व्यासांचा मागोवा घेतो. मी काय करतो? व्यासांचा मागोवा घेत आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो, भाष्यकारांना मी रस्ता विचारतो आहे. अयोग्य हे मी न पवतू के जाईन, म्हणून अयोग्य स्थानावर मी जाऊ शकत नाही. का? वडिलांकडे पाहून चालतोय म्हणून. वडिलांची रीत जाणत असो म्हणून त्यांनी वडिलांकडे पाहून चालतोय. म्हणून व्यासदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज, सनकादिक संत, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य हे आपल्या सगळ्यांना वंदनीय पूजनीयच असले पाहिजेत. आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये मराठी भाषिक लोकांना माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांनी
म्हणून ही मोठी दिव्य पर्वणी प्राप्त करून दिली, की ज्याने ब्रह्मानंद सर्वांना त्यांनी वाटला. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, असं त्यांनी अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. आपल्याला प्राकृतात आणून तत्वज्ञान सांगितलं म्हणून आपण फार समाधानी आहोत. पण आज प्राकृतात ज्ञानोबराय तुकोबरायांमुळे आलं. याच्या आधी त्याच तत्वज्ञानानं ज्यांनी जपून ठेवलं, न सरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणी उघडली. का बरं उघडली? सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते, ते त्यांनी जतन करून ठेवलं होतं. म्हणून ज्या वाडवडिलांनी आपल्याला हे जतन करून ठेवलेलं आहे, आपल्या अंतकरणात त्यांच्या विषयीचा आदर असणं गरजेचं आहे. छातीला हात लावून माणूस सांगतो की आम्हाला 50 एकर जमीन आहे. अरे 50 एकर जमीन तू आभाळातून खाली पाडलीस का? नाही म्हणे आमच्या वडिलांची आहे. अरे मग तुझ्या बापानं आभाळातून आणली का? नाही. मग ती त्याच्या बापानं त्यांनी जमवून ठेवलेली आहे, ती त्याच्या बापानं जमवून ठेवली होती. म्हणजे वाडवडिलांची परंपरा जपली पाहिजे. त्यांचे उपकार आपल्यावर आहेत म्हणून आपण 2 घास खातो आहोत. महत्वाची गोष्ट आहे. तसे ज्ञानोबराय तुकोबराय आपल्याकरिता मायबाप आहेत. तसे त्यांनी व्यासदेवजी महाराज, श्री शुकदेवजी महाराज, सनकादिक संत जगद्गुरु शंकराचार्य हे सुद्धा आपल्याला मायबाप आहेत. म्हणून त्यांचं ऋण आपल्या सर्वांच्या अंतकरणात असावं. साधू संतांनी ते सांभाळलं. जसं माऊली म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतू, तसं नाथ महाराज म्हणतात वंदू आचार्य शंकरू, जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडोनी कर्मठतेचा विचारू, प्रबोध दिन करू प्रकाशला. हे शंकराचार्यांविषयी नाथांचं वक्तव्य आहे. आणि तुकोबरायांनी कळस करून टाकला. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य, मागच्या वर्षीचा हा अभंग आहे. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्य. जगद्गुरु तुकोबराय आचार्यांच्या समोर दंडवत प्रणाम करतायत. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांचं मत जगद्गुरु तुकोबरायांना मान्य आहे ना, वारकरी संतांना मान्य आहे. म्हणून हा जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा त्यांनी वारकरी संप्रदायाचा अविभाज्य असणारा घटक आहे. म्हणून आपल्या सर्वांकडून शंकराचार्यांची सेवा घडावी आणि त्या सेवा घडावी म्हणून हा उपक्रम आपण सुरू केला. मागच्या वर्षीपासून सर्वांनी भरभरून असणारी साथ दिली, सर्वांचा प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. स्वप्न पाहायला काही लागत नाही महाराज, स्वप्न साकार व्हायला कष्ट असतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे सगळं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहता आलं, पण भगवंताच्या कृपेनं ते साकार होताना आता या ठिकाणी दिसत आहे. हे बघा, एखादी गोष्ट जर फार सहज झाली तर ती सहज झालेली गोष्ट त्यांनी तेवढे आनंद देत नाही. पण त्या गोष्टीमध्ये 1000 प्रकारचे अडथळे जर निर्माण झाले आणि अडथळे निर्माण होऊन जर ती गोष्ट होत असेल तर फार जास्त आनंद प्राप्त करून देते. हे तेवढंच महत्वाचं आहे. पण हजारो अडथळे असू द्या, हजारो त्यांनी संकट असू द्या, हजारो प्रतिबंध तुमच्या डोळ्यासमोर असू द्या, तुम्ही ध्येयापासून बाजूला जाऊ नका. म्हणजे मग निश्चित आपल्याला त्यांनी धर्मकार्य चांगल्या पद्धतीने करता येईल. असं याच नियमानं त्यांनी हे शंकराचार्यांचा त्यांनी दिव्य असणारा दिग्विजय रथ आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. शंकराचार्यांनी भारतभर प्रवास करून शंकर दिग्विजय केला. शंकर दिग्विजय नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. म्हणून हा रथ दिग्विजय रथ आहे असं आपण त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणून शंकराचार्यांचं हे कार्य आपण या ठिकाणी करतो आहोत. सर्वांची भरभरून साथ मिळालेली आहे. महाराजांना, सगळ्या संयोजकांना वाटत होतं की लोक येतील की नाही. आता यांच्या समोर सगळ्यात पहिला प्रश्न होता, लोक येतील की नाही. आता किती लोक आहेत म्हणलं, निदान 100-200 तरी येतील. म्हणलं येतील तर येतील, जेवढे गाडीत बसून येतील येते. आता कुठं पायी प्रवास करायचा आहे, जेवढे येतील तेवढे येतील. पण त्यांच्या त्या अपेक्षेपेक्षा भगवंतानं भरभरून जास्त तुम्हाला प्रतिसाद दिला. एवढी सगळी माणसं त्यांनी आलेली आहेत आणि सगळे आपल्या बरोबर चालणार. काही जातील, आता उद्या रविवार आहे म्हणून दिवसभर त्यांनी थांबून पुण्यातून का होईना पण बिचारे आले ना श्रद्धेने, फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ही साथ त्यांनी सर्वांनी दिलेली आहे. अशीच सर्वांनी साथ द्यावी. याच्यामध्ये कोणाला कोणत्याही प्रकारचा त्यांनी त्रास दिला जाणार नाही. हे बघा, हे सगळे कामं करायचे म्हटलं की काही ना काहीतरी भार प्रत्येकानं घेतला पाहिजे. पण तो कोणत्याही स्वरूपातला भार असू शकतो. तुम्हाला आता तुला पुढचं ते काही सांगायचं की म्हणून मला काही सांगायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं की आपण अंतकरणापासून या कार्यामध्ये सहभागी असावं. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी होतील. पण आजचं हे कीर्तन या ठिकाणी आपण थोड्या मोडक्या तोडक्या शब्दात करण्याचा प्रयत्न केला. अभंग फार मोठा आहे. सगळ्या अभंगावर मला त्यांनी आता बोलता येत नाही. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. 10 बरोबर माझ्या घड्याळात वाजलेले आहे. म्हणजे 8 वाजता तुम्ही साधारणतः 8 वाजून 5-10 मिनिटांनी काहीतरी सेवेला सुरुवात झाली असेल. म्हणजे जवळजवळ 2 तास आता होत आले. म्हणजे कीर्तनाची मर्यादा आता संप्रदायाच्या नियमानुसार पूर्ण त्यांनी होते आहे. म्हणून सर्वांनी आता संयोजक सूचना सांगतील त्या पद्धतीने त्यांनी करावं. म्हणजे आपल्या गाड्यांची काय असेल, कोणती गाडी आहे त्याची नाव नोंदणी करावी. त्याच्यानंतर त्यांनी किती माणसं गाडीत आहेत त्या सगळ्या लोकांची नाव नोंदणी करावी. म्हणजे त्यांना पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता सुलभ जाईल. की मग त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन, जेवण खावण्याचं नियोजन आहे, गाड्यांच्या सगळ्यात ज्यांना नंबर लावायचे आहेत, त्यांना पताक लावायचे आहेत, त्यांना सगळं काय करायचं आहे त्याचं नियोजन होईल. उद्या सकाळी कीर्तनाची वेळ काय सांगायची?
8 ते 9 1 तास कीर्तन त्यांनी होईल. 1 तास कीर्तन झाल्यानंतर 9 वाजेपर्यंत कीर्तन होईल आणि कीर्तनानंतर इथं त्यांनी आचार्यांची ज्ञानोबऱ्यांची तुकोबऱ्यांची पूजा या ठिकाणी होईल. नंतर ही पालखी घेऊन आपण घाटावर जाणार आहोत आणि घाटावरून दिंडी प्रदक्षिणा घेऊन आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरामध्ये आतमध्ये आपल्याला गर्दीमध्ये जाता येणार नाही. मग आपण ही पालखी घेऊन त्यांनी ज्ञानोबऱ्यांना सिद्धेश्वराला पिंपळाला प्रदक्षिणा करणार आहोत आणि प्रदक्षिणा करून आपण परत या ठिकाणी येणार आहोत. इथं आल्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर आपण पुढे त्यांनी चालणार आहोत. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर पालखी बरोबर घेऊन आपण घाटाच्या दिशेने निघणं याचं नाव आहे प्रस्थान. बरोबर. मंदिरात जाऊन इथे यायचं, महाप्रसाद त्यांनी करायचा आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघायचं. अशी रूपरेषा उद्याच्या कार्यक्रमाची त्यांनी असणार आहे. म्हणून सर्वांनी बरोबर 8 वाजता कीर्तनाकरिता या इथं त्यांनी हजर राहायचे. कारण 9च्या नंतर जर आपण कीर्तन करू एवढ्या उघड्यावर तर ते ऊन त्यांनी तापायला सुरुवात करेल, म्हणून ते शक्य व्हायचं नाही. 8 ते 9 या वेळेमध्ये कीर्तन या ठिकाणी संपन्न होईल. म्हणून ज्या साधू संतांचा महिमा आपण वर्णन करून सांगतो आहोत, मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करूया आणि याच ठिकाणी थांबूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एक सूचना माझ्याकडून द्यायची आहे, सर्वांनी कान उंच करून ऐका. महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे पहा, सगळीच माणसं इथं काम करतायत ज्याच्या त्याच्या परीने. मग रथातलं काम सुरू होतं, कोणी कागद अंतरत होतं, कोणी काय काय काम करत होतं, सगळे लोक काम करत होते. तुम्हाला कोणीही काम करण्याकरिता सहभागी व्हा असं सांगणार नाही. परत सांगतो, तुम्हाला कोणीही तुमचं नाव घेऊन ओ इकडे एवढं काम करा असं सांगणार नाही. तुम्ही सगळ्यांनीच सुज्ञ व्हावं आणि आपल्याला जे झेपणारं काम आहे ते करता येईल असा विचार करून संयोजकांच्या जवळ स्वतःच म्हणावं, हे मी करू का? पताक बांधायच्यात मी बांधू का? कागद टाकायचा मी टाकू का? टाळ जमा करायच्यात मी करू का? हे त्यांनी स्वतःच करण्याची काम आहेत. तुम्ही जर दूर हात बांधून उभे राहिले आणि कोणतंच काम जर तुमच्या वाट्याला आलं नाही आणि परत जर तुम्ही म्हणले आम्हाला कुठं सांगितलं आणि आम्हाला कुठं बोलवलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही चूक करत असाल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळेजण आपण एकत्र आलेलो आहोत. एकत्र त्यांनी सर्वांना हा सगळा सोहळा संपन्न पार पाडायचा आहे. ज्याच्या ज्याच्या वाट्याला जे जे काम त्यांनी येईल त्यानं ते ते काम करावं. काम सांगण्याची वाट पाहिजे नाही. नाहीतर मग सांगायचं काम आणि मग करायचं, मग आम्हाला सांगितलं नाही हे म्हणायचं नाही. हे जर तुम्ही म्हणत असाल तर मग ह्या सगळ्या त्यांनी आपल्या असणाऱ्या परिवाराचे नियम त्यांनी मोडले जातील आणि मग पुन्हा विनाकारण त्यांनी वितंड होण्याची दाट शक्यता त्यांनी पाहायला मिळेल. म्हणून सर्वांनीच त्यांनी आपलं कार्य समजून काम करायला सुरुवात करायची. काही फार ओझे उचलायचं काम नाही. जे ते ज्याच्या त्याच्या गाडीत आलेलं आहे, ज्याची त्याची सोय ज्याला त्याला त्यांनी पाहायची आहे. फक्त नंबर देतील, काय इथली पडलेली कामं असतील ती त्यांनी सगळ्यांनी मिळून आपण सर्वांनी करायची आहे. सांगायची सूचना तुम्हाला काही? जय विठ्ठल करायच्या आधी सांगा. जय विठ्ठल करू, उठायचं नाही कोणी. हे यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य यांच्या चरणी समर्पित करून, तुकोबर यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. आणि जो परमात्मा कोण्या प्रमाणाचा विषय होत नाही, संतांच्या कृपेने ज्याचं दर्शन होतं, मोठ्या प्रेमाने त्याचं चिंतन करूया. ते कसं? हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. गुरु शंकराचार्य जगद्गुरु शंकराचार्य जगद्गुरु शंकराचार्य
रामकृष्ण हरी. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी आयोजित पूर्वी रथयात्रा सोहळा वर्ष दुसरे आदरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली आणि